ज्या वेळेस सोललं तर तुम्हाला सोलल्यापासून किती दिवसानंतर जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे? 5-6 दिवसानंतर मला रिझल्ट जाणवायला लागला. म्हणजे प्लॉट मध्ये एक फ्रेशपणा म्हणा, भरपूर काळोखी म्हणा, 15 दिवसात बऱ्यापैकी 15 दिवसात तर क्लिअरच वाटायला लागलं. मी दुसऱ्यांदा फोन केला त्यांना, अजून आणा आपल्याला. म्हणजे दुसऱ्यांदा मी त्यांना, बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यात महत्वाचा विषय सर की तुमच्या शेड्यूल मध्ये हे ऍड केले. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आमचं जे शेड्यूल होतं 13-0-45 असो 12-61 असो, त्याच्यात बरीच बचत झाली माझी. कारण तुमचं हे महिन्यातून एकदा सोडायचं, बरोबर. त्याच्यात 15 दिवसात पुढे सरतेत ना. म्हणजे तुम्ही मधलं औषध आमची बचत होती. हा, म्हणजे तुम्ही ते थोडक्यात किती दिवसाला देत होता, ते आता किती दिवसाला देत आहे? पहिलं किती दिवसाला द्यायचा ते 13-40, 13-12-61? ते आम्ही 5 दिवसाला देतोय मी. हा, आणि आता किती दिवसाला देत आहे? आता 10 दिवसाला 15 दिवसाला गेला. तुमचं आलं ना मध्ये औषध, त्याच्यामुळे ते लांबतय ना. हा, नाही लांब नका. त्यातून मला 3 वेळा द्यायला लागायला लागले. ती पहिलं माझं 5 वेळा व्हायचे. हा, म्हणजे तुमचं 2 टप्पे त्याचे कमी झाले. म्हणजे ही जाणीवपूर्वक तुम्ही सांगताय. म्हणजे आता आपण काय म्हणतो की बाबा आम्ही म्हणजे स्पष्टच बोलतो की तुमच्या शेड्यूल मध्ये आमचं शेड्यूल ऍड करा, तरी पण तुम्ही एक वेगळं काय सांगत आहे अनुभव की तुमचं शेड्यूल वापरल्यामुळं ती आमचं बाकीचं जे वापरतो ती कमी झाली. पुता आहे ना, ही पुता असा कवळ्यातच धरावं लागतो. कवळ्यात मोठ्या कवळ्यात ती नारळा झाड असलेलं. हा, पहिल्यांदा पण उशीर 42 इंच आहे. तरी तुम्ही तुम्हाला फोन लय अर्जंट निर्णय घेतला तुम्ही, त्याच दिवशी घेतला ज्या दिवशी फोन केला. 42 इंचाचा पुता आहे सर ही. 42 इंचाचा बंद आहे का? हा, बघा म्हणजे 42 इंच. मग तो बघितला 40 होता ना? 41 41 होता का? 42 इंच. साहेब किती इंचाचा बुंदा आहे? 42 होता. बुंदा किती भरला? 42 इंच. आणि ते मग एक मोजला होता ते आपण 40 इंच होता. तिकडे येऊन अजून- बघा बरं. तिकडे दावा. खाली बघा थोडंसं. पुढे घे कॅमेरा. मध्ये बोट टाक. अजून दुसरा घ्या. बघा समजा सारखं दिसणार. हो ना, घ्या बघा ही घ्या. एका 2 इंच फरक राहतो. हा, उन्हाळा लागला. ही पाला फक्त झाडाला घासून ही सारायचे. केलाच्या हात नाही. 41 इंच. 41 इंच आहे का? हा, म्हणजे एक तो 40, 41 आणि 42. म्हणजे 3 बुंद्यात 3 फरक निघाले. 40च्या पुढेच आहेत सगळं. 40च्या पुढचं आहे. 40च्या आत काय आला नाही. सरासरी एक तर सर म्हणतात 3.5 फुटाचा भरलाय. त्यांनीच मापलाय. मी लक्ष दिलं नव्हतं. ते आलती आंबडची रोप बघायला चालली होती, त्यांनी मोजलं टेप होता खिशात त्याच्या. 3.5 म्हणजे हे काय, ही बी 3.5 भरलाच. 42 मध्ये 3.5 झाला. साहेब नमस्कार. नमस्कार. जरा आपलं नाव गाव पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट निमगावटे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बाळासाहेब सौदागर शिंदे. तर आपली ही केळी आहे, ही किती एकर आहे? 2 एकर. 2 एकर आहे. आणि लागण करून अंदाजे किती दिवस झालेत? 3 महिने 10 दिवस. 3 महिने 10 दिवस झालेत. आणि आता आपण आजपासून ह्या प्लॉटला वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. हा, बरोबर. तर आज तारीख काय बरं सांगा बरं? तारीख 12 सप्टेंबर 2024. तर आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? वादा ही लांब पडला पाहिजे, त्यांनी वाढलं पाहिजे अवरेज. आणि बोंदा चांगला झाला पाहिजे. बोंदा मोठा झाला पाहिजे, अंतर राहिलं पाहिजे पानात. हा, पानात अंतर झालं, बोंदा चांगला झाला म्हणजे पुढचं अवरेज काय मिळणारच आहे. बरोबर. फक्त आता झाडाची ग्रोथ चांगली झाली पाहिजे. हा, झाडाची ग्रोथ चांगली झाली पाहिजे. तर आपण येणाऱ्या 1-1.5-2 महिन्यामध्ये पाहणार आहे काय बदल होते ते. अगदी आपण हार्वेस्टिंग पर्यंत परत व्हिडिओ काढत राहणार आहे. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात.
बाळासाहेब सौदागर शिंदे, गाव कंपोस्ट निमगावटे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आता हे केळी जी आहे आपली, ह्या केळीची लागण तारीख किती आहे बरं? 2 जून 2024. 2024. आणि आजची तारीख काय आहे बरं? 24. 24/12. 24/12/2024च आहे. हा, 24/12/2024. आणि ज्यावेळेस भगत सर तुम्ही सरांकडे आलते मार्गदर्शन द्यायला, त्यावेळेसची पूर्वावस्थेची तारीख काय आहे? 12 सप्टेंबर 12 सप्टेंबर 24. 2024. त्याच्यानंतर दुसरी अवस्था? दुसरी अवस्था आहे पण त्याची काय तारीख लक्षात नाही. हा हा. पण दुसरी आहे. काढली का फोटो वगैरे काढली करता? होती. दुसरी आज आपण थोडक्यात तिसरी काढतोय, दुसरी. असं म्हणाय काय हरकत नाही. हम्म. तर आज आपण थोडक्यात इथं उभा का राहिलोय की तुम्ही तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये समाधान भगत सरांकडून वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये ऍड केलेलं आहे सर. हा, केलेलं. आज आपण जाणीवपूर्वक काही शब्द बोलतो काका. विषय कसा आहे, आज बऱ्याच गोष्टी अशा मार्केटमध्ये वापरल्या जातात की माझ्या जीवावर, मी म्हणतो कुणीच कोणाच्या जीवावर नाही, जी तिच्या ते जीव आहे, फक्त एकामेकासाठी मिठा एवढं तरी निमित्त बनावं आनंदासाठी. तसं वापरा बायोऑर्गॅनिक तुमच्या ह्या ठिकाणी जी काय निमित्त बनलेलं आहे, त्याची स्टोरी आपल्याला जी काय आहे ती आपल्या शेतकरी मित्रांना जशी आहे तशी आपल्याला सांगायची. आम्ही हे व्हिडिओ काढण्या पाठीमागचा एक उद्देश सांगतो. आज आपण जरी तुमच्या ह्या प्लॉटमध्ये उभा असलो तरी तुमची पूर्व परिस्थिती काय होती, आजची परिस्थिती काय, हे जी आपल्याला स्टोरी आपल्या शेतकरी मित्रांना का द्यायची, की आज तशाच परिस्थितीत आपले शेतकरी चाललेत जसे तुमच्या परिस्थितीत तुम्ही हे वापरण्या अगोदर होते. तुम्ही तुमच्या परिस्थितीत की आता मी काय करू, ह्या परिस्थितीवर ज्या वेळेस आपण येतो बरोबर. त्यावेळेस आता मी काय करू, तर काय करू हे जे आपल्याला उत्तर द्यायच्यात शेतकरी मित्रांनो. मग आता ज्या वेळेस भगत सर तुमच्याकडे आलते, तुम्ही हम्म. कॉल केला मला पहिला Right. की साहेब म्हणजे जी आहे ती स्टोरी सांगतोय हो, आपण. हो. तुम्ही कॉल केला की साहेब आपल्याला तुमचं मार्गदर्शन वापरायचं आणि आजचे आज वापरायचे. हम्म. म्हणजे निर्णय कसा, आणि आजच्या आजच कसं भेटन आणि कुठं भेटन, मी कुठं येऊ का तुम्ही कुठं येताय, शब्द काय होता वेगळा, बरोबर. म्हणजे मला आठवणीत राहिला तेवढाच सांगतोय मी. हा. आणि ह्याला किती महिने झाले कमीत कमी? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 4 महिने तर झाले का नाही? 4 महिने. मग 4 महिन्यात माझे एवढं आठवणीत राहिले, जास्त काय नाही. हो. मग मी काय म्हणलं, 12 दिवस झालं म्हणा. जे काय असेल ते, मी काय म्हणलं तुम्हाला की सर मी थोडासा तुमच्यापासून लांब आहे, भगत सर तुमच्या शेजारी आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जावा किंवा ते तुमच्याकडे येतील, पण तुमचं एकामेकाचं कॉन्टॅक्ट करून देईल. दिलं. हो. ह्याच्या पुढे काय आहे का? बरं, ज्यावेळेस भगत सर तुमच्याकडे आले त्यावेळेस त्यांनी पूर्वावस्था तुमची काढलेली, हो. परिस्थिती काय आहे, आणि दुसरा बी तुम्हाला डोस दिला, पहिला बी दिला, आणि तुमच्याकडे व्हिजिट बी दिलेली. हो. आज आपण अगदी तिसऱ्या अवस्थेच्या व्हिडिओमध्ये आहेत आणि 4 महिने जी काही दिवस झालेले आहेत त्या तारखेनुसार आपल्याला ती पहिला फोटो व्हिडिओ बघितल्यावर निघतील. पण ही वापरण्या अगोदर ही माहिती कोणाकडून भेटली नेमकी? शशभाऊ शिंदे आपले शिंदे. हा. निमगाव टीचर्स, त्यांनी पण पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरलो. त्यांचा काहीतरी 45 का मला वाटते 42 का 44 इंचा बुंदा झाला, हम्म. आणि गड चांगले बरोबर. पल्ले होते. 46 इंच 46 इंचाचा हो, बुंदा हो, हो. हायस्ट झाला त्यांचा. हा. आपला त्यांचा पण व्हिडिओ युट्यूबला आहे, नाही असा विषय हो. नाही. तर तुम्हाला त्यांच्याकडून कळलं की वापरा बायोऑर्गॅनिक चांगले. आणि हो, बरोबर. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही जे काही आपले शशिकांत शिंदे निमगावटीचे आहेत, ह्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून जे काही मार्गदर्शन वापरा बायोऑर्गॅनिकचं समाधान भगत सरांकडून घेतलं, हा. ज्या वेळेस सोडलं, तर तुम्हाला सोडल्यापासून किती दिवसानंतर जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे? 5-6 दिवसानंतर मला रिझल्ट जाणवायला लागला. म्हणजे प्लॉट मध्ये एक फ्रेशपणा म्हणा, भरपूर काळोखी fresh म्हणा. बनवला, काळोखी. 15 दिवसात बऱ्यापैकी 15 दिवसात तर क्लिअरच वाटायला लागलं. मी दुसऱ्यांदा फोन केला त्यांना, अजून आणा आपल्याला. म्हणजे दुसऱ्यांदा मी त्यांना बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यात महत्वाचा विषय सर, की तुमच्या शेड्यूल मध्ये हे ऍड केले, हम्म. तर ही तुमचं रोड टच प्लॉट आहे. ह्या प्लॉट रोड टच आहे, ह्या रोडनी जाताना काही नवीन जुने काही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक आहेत? नाही, माझ्या ओळखीची नसणारी पण आता येतात, बघतात आणि विचारतात अगदी स्पेशल काय वापरलं म्हणून विचारतात. Special- त्यावेळेस सांगतोय वापरा बायोटेक्स वापरले. म्हणजे तुम्हाला आम्ही असं सांगितलं नाही की आमची जाहिरात करा, तरी पण तुम्ही करताय, नाव घेताय. नाही, त्याचं सांगितलं. कारण काय, की एक आपुलकी वरती दिसते आज, हो, हो. आणि त्याच्या उद्देशाने तुम्ही ती सांगताय. जर तुम्ही हे वापरून जसं त्यांनी शशभाऊ शिंदेंनी सांगितलं हम्म. आणि तुम्ही वापरून जर तुम्हाला रिझल्ट भेटला नसता, तर तुम्ही म्हणले असते शशभाऊंनी मला का सांगितलं असेल, हा, बरोबर. असं आतून वाटलं असतं. पण आज तुम्हाला काय वाटतंय की साहेबांनी आपल्याला खरं सांगितलं, हो, खरं. शशभाऊंनी, आणि तसं आज आपल्या रानात दिसतंय. आणि दिसतंय म्हणून इतर पण शेतकरी तुमचे काही मित्रमंडळी या रोडने जाणारे हा. स्वतःहून वळून आत येऊन तुम्हाला विचारतात काय वापरलं. हा बरोबर माझ्या ओळखीचे नसलेले पण येतात आणि फोन पण करतात. हा. काय काय घेऊन काय वापरलं आणि तुमचं जयंतचे पण आलते. हा. जयंतचे सचिन डोके वितरक आहे ना रोपाचा,
ते एक अशी तुम्ही कसं आलाय 5-6 जणांची टीम आली आज फिरली हम्म. आणि ते म्हणले आम्ही जशी सांभाळतो पॉलिओ हाऊस मध्ये रोप तशी बाग सांभाळली म्हणली तुम्ही शेतीत. हम्म. म्हणजे किती जाणीवपूर्वक शब्द वापरला हा, त्यांनी हा. बघा बरं. म्हणजे विषय काय आहे बघा, तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केलंय सर फक्त तुम्ही. हो. तुमचा हा प्लॉट ज्या वेळेस तुम्ही मागे सांगत होते कोणतरी आलते त्यांनी बुंदा पण मोपला तुमचा. त्यांनी सांगितलं किती बुंदा आहे म्हणले तुमचा 3.5 फूट. 3.5 फूट आहे हा. त्यांनी त्यांच्याकडे मीटर होता, त्यांनी बुंदा मोपला. एकच होता त्यांच्या खिशात त्यांनी. कोण होते ते? ते आंबडचे होते. हा, त्यांनी मोपला. आणि तुम्हाला काय सांगितलं बुंदा किती तुमचा? 3.5 केळीचा? फूट आहे, 3.5. 3.5 फूट केळीचा बुंदा आहे. आणि आता आपण पण बुंदे मोपले. घोगरे सर किती निघाले बुंदे कमीत कमी जास्तीत जास्त? कमीत कमी निघाला 40 इंच. हा. आणि एक 41 इंच 42 इंच म्हणजे 3.5 फुटाचा आहे तर. कमीत कमी 40 इंच आहे का नाही? आणि 42 इंच. हा. आता घोगरे सर तुमच्या समोरची जर फाण्या मोपायचे म्हणलं किती आहेत बघा बरं एक साधारण? 1 हा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 गोंडा पण. 15. आणि घोगरे सर तुमच्या समोरचं मोपा बरं. 1 हा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 गोंडा. 14वी गोंडाफणी. मला 14 फाण्या सरस पडले ते. मला काय म्हणायचंय, 14वी गोंडाफणी असू द्या किंवा 15वी असू द्या, पण आज जर 2 फाण्याच्या मध्ये अंतरी बघितली तर भरपूर आहे. वादा लांबडा आहे आणि कलर क्वालिटी चकाकी आहे. आणि ह्याला जे आपण म्हणतोय कोर असते बघा, त्याला जी फणी आहे ना, प्रत्येक फणीला जी केळ आहे ना, त्या केळाला कोर आहे. असे 2 3 अशा 3-4 कोर आहेत. म्हणजे त्यात एक ताकद आहे, त्याची एक निशाणी आहे ती. हा, बरोबर. जर त्याला कोर नसन, जर तसंच गोल आलं ती, हा. कोरामुळे तर केळ मोठी होते ती. हा हे बघा, ते कोर. म्हणजे काही सांगायची गरज नाही. त्यांना आपण म्हणलो होतो का सांगा, पण ते लक्ष केळीच्या देते. भागातले कंदरचे आहेत ते अकोले. हा. तर म्हणजे हे आपल्या एक काही गोष्टी लक्षात येतात. मग मला काय म्हणायचे, तुम्ही हा जो काय धाडसी निर्णय घेतलेला आहे एका शब्दावरती, आणि एका शब्दावर जो धाडसी निर्णय घेतला आणि तुम्हाला जो रिझल्ट भेटलेला आहे, तर जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, जे कष्ट करतात, खर्च करतात, वेळ देतात, आणि ज्यांची केळी उचलत नाही, वय खाती आणि आता काय करू ह्या परिस्थितीत आपला शेतकरी गेलेला आहे, अशा शेतकऱ्यांना तुमचा हा एक घेतलेला तुम्ही जो अनुभव आहे, तर तुम्ही काय सांगू शकाल? वापरा बायोटेकचं वापरा म्हणून सांगतोय मी. नाही सांगताय. सांगतोय मी नाही, नाही, प्रत्येक जणाला. तुम्ही मी आमच्या परस्पर सांगताय. माझ्या निदर्शनास काही जणांच्या बागा मी विचारतो तारीख. जास्त जर लेट असेल तर त्यांना सांगतो हे वापरून बघा एक वेळेस, तुमची अजून उचलन. हा, नाही म्हणजे तुम्ही बरं का, काय तुम्ही काय आता माझ्या बागा बरोबर फेब्रुवारी एप्रिल मधल्या बागा आता येऊन चालू आहे. त्यांनाही सांगतोय मी ती वापरा, तुम्ही एक वेळेस वापरा, 8,500 रुपये जाऊ द्या 2 एकराचं, पण तुम्ही वापरून बघा. मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या समोरासमोर जी आणि चर्चेत येतात, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आमचं जे शेड्यूल होतं 13-0-45 असो 12-61 असो, त्याच्यात बरीच बचत झाली माझी. कारण तुमचं हे महिन्यातून एकदा एकदा सोडायचं, बरोबर. त्याच्यात 15 दिवसात पुढे सरतेत ना, म्हणजे तुम्ही तुम्ही मधलं औषध आमची बचत होते. हा, म्हणजे तुम्ही ते थोडक्यात किती दिवसाला देत होता, ते आता किती दिवसाला देत आहे? पहिलं किती दिवसाला द्यायचा ते? 13-40, 13-12-61? ते आम्ही 5 दिवसाला देतोय मी. हा, आणि आता किती दिवसाला देत आहे? आता 10 दिवसाला 15 दिवसाला गेला. तुमचं आलं ना मध्ये हा औषध, हा 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 त्याच्यामुळे ते लांबतंय ना. हा. नाही म्हणजे लांबा नका. महिन्यातून मला 3 वेळा द्यायला लागायला लागले ती. हा हा पहिलं माझं 5 वेळा व्हायचे, हा, म्हणजे तुमचं हा. 2 टप्पे त्याचे कमी झाले. कमी झाले. म्हणजे ही जाणीवपूर्वक तुम्ही सांगताय. हो. म्हणजे आता आपण काय म्हणतो की बाबा, आम्ही म्हणजे स्पष्टच बोलतो की तुमच्या शेड्यूल मध्ये आमचं शेड्यूल ऍड करा, हा. तरी पण तुम्ही एक वेगळं काय सांगत आहे अनुभव, की तुमचं शेड्यूल वापरल्यामुळं ती आमचं बाकीचं जे वापरतो ती कमी झालं. कमी बरोबर आहे का नाही? मग कमी झालं आणि कमी होऊन ही तर कमी दिसतंय काय? कमी नाही तर नाही. उत्पन्न उलटी वाढली म्हणा. आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, आज आपला हा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा एक उद्देश आहे, तुम्हाला पण आपल्या सगळ्यांनाच आवडतो तो, की आज शेतकरी आपला बारीक असन, मोठा असन, क्षेत्र जास्त असन, कमी असन, पण कुठलाही शेतकरी आज शेतीमध्ये कष्ट करायला, खर्च करायला आणि वेळ द्यायला कमी नाही. ती एखाद्याच्या बड्डेला जाणार नाही, लग्नाला जाणार नाही, एखाद्याच्या कुठल्या गोष्टीला नाही, तिथं तो हजर राहणार नाही, पण त्याच्या शेतीत तो कष्ट करायला कमी नाही, खर्च करायला बी कमी नाही. तो बाकी बरं काय लाभाड्या करायच्या करीन, पण तो काळ्यावर अजिबात लबाडी ना. बरोबर. तिथं मात्र तो पाहिजे त्या टायमिंगला पाहिजे ती सगळं आणून टाकणार. हा. पण मला वैयक्तिक असं म्हणायचंय, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो शेती करत असताना तुम्हाला ज्या वेळेस असं वाटन की मी माझ्या पद्धतीने सगळं काय जमिनीत आणून टाकलं, वॉटर सुलेबल असन, दाणेदार असन, आपण टाकून ज्या वेळेस पीक उचलत नाही, पीक वय खातं, इतरांचा प्लॉट आपल्या बरोबर लावलेला तो आपल्यापासून पुढे आणि आपण पाठीमागे, हे ज्या वेळेस तुमच्या नजरेला जाणीव होईल,
त्यावेळेस तरी मला वैयक्तिक असं वाटतं की वापरा बायोऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजीचा वापर 100% वापरावा. वापरावा. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतंय की आता आपण आपल्या त्यांच्या लेवलला आलो, तर मग तिथनं पुढचे तुम्हाला नजरेला दिसल्यानंतर रिझल्ट तुम्ही कंटिन्यू करायचं का थांबायचं हे निर्णय तुमचेत, आमचे नाहीत. आता तुम्हाला थोडक्यात रिझल्ट दिसल्यानंतर भगत सर म्हणले का आता कंटिन्यू करावं लागेल, नाहीत काय पण तुम्ही कंटिन्यू केलं का नाही? कंटिन्यू करतो मी माझं. म्हणजे विषय काय आहे की तुमच्या नजरेला दिसलं म्हणून तुम्ही हा, कंटिन्यू बरोबर केलं. आहे. जर तुम्हाला दिसलं नसतं तर तुम्ही कंटिन्यू केलं असतं का? मी पहिल्यांदाच लावलेलं आहे हो. मी दिशेहীन होऊन बसलो होतो की मला काही समजेना. बाग तर आली बरं तुम्ही आज पहिल्यांदा आता परत बाग जरा थोडं ऐका की हे वाटायला लागलं होतं. दबली असेल, हा. तुम्ही पहिल्यांदा आहेत, पण आता तुम्हीच सांगा, तुम्ही पहिल्यांदा आहेत ही बघणारी माणसं सांगत आहेत का साहेब तुम्ही पहिल्यांदा आहेत का जुनेत? नाहीत सांगितलं. ते काय विचारतात ते तुम्हाला अनुभव. कशी किळी आणली हा, बरोबर. ही तुम्हाला विचारतात. विचार. म्हणजे तुम्ही जुने झाले, हो. तुम्ही पहिल्यांदा असून जुन्यातल्या सारखी तुम्ही किळी आणली की जी ज्याला किळीतला बाबा अनुभव आहे तोच किळीवाला अशी किळी आणू शकतो, असं तुम्ही नवीन असताना किळी आणली. चांगली हो. आणली. बरोबर आहे का नाही? माहिती सगळं. मग मी हे तुम्हाला वापरा बायोटेकची कृपा आहे ना. नाही कृपा ही निमित्त आहे आम्ही सगळी, कारण त्या निमित्त प्रोडक्ट नाही, मध्ये ताकद आहे. औषधच- हा, right. प्रोडक्ट मध्येच ताकद आहे. आम्ही निमित्त का शब्द हो. वापरला? आम्ही पगारीत आम्ही निमित्तच आहे. तुम्ही फोन करता आम्ही तुमच्याकडे येतो. हम्म. आम्ही कंपनीच काम करतोय, आम्ही निमित्तच आहे. फक्त प्रोडक्शन एवढं ताकदीच आहे हम्म. की कंटेन 34 आहेत. किती? एक कंटेन मीठ भाजीत नसला तर आपल्याला कळतं की भाजी कशी आळणी झाली. आळणी, आणि जास्त झालं तर कळतं काय? जास्त झालंय. ज्या झाली. मग तसं जमिनीत ज्या वेळेस खतं कमी पडतात त्यावेळेस पीक सांगतं, आणि ज्या वेळेस खतं जास्त होतात त्यावेळेस जमीन हार्ड येते. हम्म. ऐका, मुळी थांबती. मग आपल्या ह्या टेक्नॉलॉजी काम काय करते? रोहर आणि गुरथर काम काय करतं की तुमची जमीन भुसभुशीत करते, तुमची पांढरी मुळी चालू करते, तुम्ही टाकलेल्या खतांचं अजून विघटन पण चालू करते. आहे मुळे एवढ्या थंडीने हे मुळे थांबलेत, काळ्या पडलेत लोकांचे. तुमचा कंटिन्यू पण आहे ना, तिथं तुम्हाला जाणवतोय ना विषय सगळा. तर हिथं विषय काय आहे? तुमचं विघटन करणे, आपटेक करणे आणि उचलून देणे, आणि ती सगळं आपल्याला दिसतंय कुठं? वर. मग मी तुम्हाला माझा प्रश्न असा आहे सर, मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. आज मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी कष्ट करतोय, खर्च करतोय, वेळ देतोय, पण पीक अपेक्षित येत नाही. मग हे जे व्हिडिओ पाहणारे आपले शेतकरी आहेत, तुम्ही समोरासमोर पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आज अगदी सांगत आहे की माझा प्लॉट पहा आणि तुम्ही वापरा. हे हो, तुमचं मी म्हणणं साहजिक आहे, सांगतो. हो, कारण तुम्ही समोर समोर भेटलाय. हो, हो. पण महाराष्ट्रातले तमाम शेतकरी आपल्या हे युट्यूबला पाहतात. आपला चॅनल आहे वापरा बायोऑर्गॅनिक शेतकरी माझा. हा. तर ह्या चॅनलवरचे जे काही शेतकरी माझे आहेत, तर ह्या शेतकरी मित्रांसाठी तुमचा एक सल्ला संदेश काय असेल? कारण त्यांना तुम्ही आणि मी समोर समोर भेटलो नाही अजून, बरोबर. पण आपण हे व्हिडिओच्या स्वरूपातून त्यांना संदेश देऊ शकतो. तर हे वापरा बायोऑर्गॅनिक आपल्या शेतकऱ्यांनी लागणीपासून वापरलं पाहिजे का लय तारांबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे? तुमचं म्हणणं काय? लागणीपासून वापरलं पाहिजे. हा. लागण्यापासून. कारण विषय कसा आहे, 40-42 इंच आहे ते, लागणीपासून वापरलं तर मला वाटतं 50 इंच पुढे जाईल. हा म्हणजे हे काय आहे, हम्म. तुमचं आज मन सांगतंय. तुम्ही कितल्या महिन्यातनं चालू केलं? लागणीपासून 4-5 महिन्यानंतर चालू केलं असेल, 4 महिने तरी झाले असेल. सप्टेंबर नाही नाही, पण तरी मला वाटतं लागणीपासून 3 महिन्यानंतर. हा 3 किंवा 4 जे काय असेल ते. 3 महिन्यानंतर. मग तरी तुम्हाला रिझल्ट इतका टॉप आहे, कंटिन्यू केले. मग मला काय म्हणायचंय, जर एखाद्याची लागण होऊन 15 दिवस 1 महिना तिथनं जर कंटिन्यू कुठल्या शेतकऱ्यांनी केलं, तर मला वैयक्तिक असं म्हणायचंय, त्याच्यापेक्षा चांगला माल येईल ना. नाही नाही माल हो. तर चांगला येईन, पण असं होईन बघा, आपल्या शेतकऱ्याची तारांबळ कुठं होत तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त आता तुम्ही बी त्यातनं बाहेर निघालाय. विषय काय होतो बघा, 3 महिन्याची किळी असो, 4 महिन्याची असो, 5 महिन्याची असो किंवा 6 महिन्याची, ज्यावेळेस किळी वयानुसार वाढत नाही, हम्म. काय म्हणलो मी, वयानुसार वाढत नाही, हा. त्यावेळेस तिथपर्यंत त्या शेतकऱ्याचा झालेला जो खर्च आहे, खर्च तर झालाय, वयानुसार तर वाढली नाही. आता केळीची निस्वन बी पाहिजे अशी होत नाही, आणि ज्यावेळेस सगळा माल येतो त्यावेळेस तो माल बी बॉक्स पॅकिंगला जात नाही, त्यावेळेस खर्च तर भरपूर झालेला, तो चुकलेला नाही. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला जर समजा आजचा रेट उदाहरणार्थ 40 रुपये आहे असं पकडू आपण, आपलं 20 रुपये आहे किंवा 30 रुपये आहे आजचा रेट जर 30 रुपये आहे, तर बॉक्स पॅकिंगवाल्याचा 30 रुपये रेट आहे. तर जी लोकलवाला आपला व्यापारी नेतो त्याचा बघा सर रेट काय असतो? निमाच असतो. निमा. 15-16. मग मला काय म्हणायचंय, उदाहरणार्थ असं जर आपण पकडलं, एका एकरामध्ये आपण 1250 ते 1500 झाडं आपण कमीत कमी लावतो. कमीत कमी 1200 जास्तीत जास्त 1500, ज्याच्या त्याच्यानुसार 5x7, 5x6, 5x5 वर जी लागण आहे तशी झाडं बसतात. मग आपला तोटा कुठं होतो? मेन तोटा सांगतोय मी, मेन तोटा की तोटा ह्या जागेवर होतो की तुम्ही समजा उदाहरणार्थ 1000 झाडात मी म्हणतो 30ची जरी रास पाडली आणि तो माल जर तुमचा बॉक्स पॅकिंगला गेला, जी काय रेट मार्केटचा आहे तो, तर तुम्हाला पैसे चांगले झाले. पण तोच माल तुमचा जर अवरेजला कमी निघाला, महाग पुढे झाला, आणि तोच माल जर निम्मे रेटनी विकला तर तोटा निम्मा झाला, निम्मा. हम्म. बरोबर आहे. मग निम्मा तोटा होतो, इतका खर्च वापरा बायोऑर्गॅनिकला होत नाही ना. आणि 2 महिने बाग आता
अगोदर एक निघती खर्च वाचला ना नाही 1 महिना 15 दिवस तुमचा प्लॉट सगळ्यांच्या अगोदर तुटतो 5 महिने पण 13 दिवसांनी माझे येण चालू झाले सुरू झाली. सुरू आता जी निस्वन सुरू झाली ती किती दिवस झाले का अंदाजे? एक 8-15 दिवस, महिना, 15 दिवस, 20 दिवस झाले 20 दिवस. हो 20 दिवसामध्ये तुम्हाला एक 30-40% येण झाली म्हणून वाटते का नाही? 60% येण झाले 60%. नाही, मी तुम्हालाच का गोष्टी विचारतोय. इथं तर सगळं दिसतंय, आपण ही कॅमेरा पण काढून आपण पूर्ण प्लॉट दावणार आहे, पण तरी तुम्हालाच काय विचारायचं की तुमच्याच तोंडून आम्हाला आपल्या शेतकरी मित्रांना द्यायचं. कारण आज मार्केटमध्ये असं झालंय की कसं झालंय ह्याच्यावर बऱ्याच जणांनी आपले जिरून घेतली आमच्यासारख्यांचेच व्हिडिओ पाहून. म्हणजे मी इतकं स्पष्ट बोलतोय कारण बोलणारच माणूस ऐकतो ना, काहीतरी पाहायला भेटतं म्हणून ते ऐकतो, त्याला वाटतं नवीन काहीतरी करू, नवीन काहीतरी पाहायला भेटतंय. आणि ज्यावेळेस ती खरं नसतं त्यावेळेस ती वापरल्यानंतर जी वेळ जातो, पैसा जातो, पाहिजे तसं दिसत नाही, त्यावेळेस घरदार त्या आपल्या कोणी बी बांधवाला शेतकऱ्याला येड्यात काढतं की युट्यूबला बघून तू काही निर्णय घेतो आणि मातीत घालितोय पैसा. पण इथं मातीत जायसारखा विषय का? नाही. तर हे जे काय आपले व्हिडिओ पाहणारे आहेत शेतकरी, ह्यांच्यासाठी आपली एक ही प्लॉट दावण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की आपला जो कष्टकरी शेतकरी आहे त्याला हरवून द्यायचा नाही, आपल्याला त्याला विजय करायचा आहे. आणि ही विजय करण्यासाठी आपलं जेवढे काही चॅनलवरती हे शेतकरी मित्र बांधव आपले व्हिडिओ पाहत असतील, तुम्हाला एक अगदी हात जोडून कळकळीची विनंती की हे व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवायला शिका. तुम्ही हे व्हिडिओ जमन तेवढ्या तुमच्या मोबाईल मधल्या ग्रुपला व्हायरल करा. कारण आपल्यालाच आपल्या एकमेकांना वाचवण्यासाठी आपल्यालाच एकमेकांचे मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओ आपण पाहतोय हे जे काही लिंक आहे शेअर का करावं लागेल. जर तुमच्या एखाद्या लिंकमुळे, एखाद्या शेअरमुळे जर एखादा अडचणीत आलेला शेतकरी जर वाचत असेल तर मला वाटतंय देवाच्या पाया पडून दर्शन घेण्यापासून पण मोठं पुण्य. कारण कष्ट करणाऱ्याला न्याय दिला आपण. कुणाला न्याय दिला? कष्ट करणार. आणि जर आपण हे असंच पाहून असंच सुटीत असेल, असंच पाहून असंच सुटीत असेल तर ते वरनं पाहणारा सुद्धा म्हणत असेल अरे फक्त हिथं दाबून हिथं सोडायचं होतं, एवढं क्लिक सुद्धा तुझे ज्याने कर्म जमलं नाही तर ह्या नेटच्या जमान्यात तू कर्म काय करचे ना असं बारी की जगात तुझं नाव होईल. बरोबर आहे का नाही? कारण इतकं सोपं आहे हे आता. साहेब नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा बरं थोडक्यात. मी अनिल वीर निमगावचं जाहिरलं. हा म्हणजे आपले निमगावठी. विठ्ठल शिंदे कारखाना सर्व्हिसला आहे. ओके. तर बघा हे जे आपले सर आहेत ह्यांच्याकडे तुम्ही आलेत, आपला योगायोग व्हिडिओ चालू आहे, हो. जशी आहे तशी स्टोरी आम्ही थोडक्यात प्रेझेंट करतो. ही जी प्लॉट आहे ह्या प्लॉटला हे समाधान भगत सर आहेत, ह्यांनी वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन ह्या प्लॉटला दिलेलं आहे. प्लॉट लागणीपासून 4 महिन्याच्या नंतर आणि आतापर्यंत त्यांनी कंटिन्यू केले. मग आपला हा उद्देश आहे आपल्या शेतकरी मित्रांसाठी की आपल्याला जसं आहे तसं प्रेझेंटेशन द्यायचे. का तर आज मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी कष्ट करून खर्च करून ज्यावेळेस त्याला असं वाटतं की मी आता काय करू, माझा प्लॉट वयानुसार वाढला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी आपल्याला ही एक प्रेरणा आपल्याला द्यायची की व्हिडिओच्या स्वरूपातून. आज मला काय म्हणायचे, आपण कुणाला जरी सांगितलं की बाबा अमुक अमुक वस्तू चांगली आहे, पण ती जर आपण न वापरता जर सांगितली तर आपण खरं असताना आपण लाभात ठरू. मग आज आपण कसं आहे, आपण पण खरीत, रिझल्ट पण खरेत, सगळं मार्गदर्शन खरंय. तर आपण हे प्लॉटमध्ये उभा राहून आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा देतोय. ह्या प्लॉटची ह्या समाधान भगत सरांनी सप्टेंबर महिन्यामध्ये वापरण्या अगोदर कसा प्लॉट आहे ह्याची एक पूर्वावस्था काढून ठेवलेली. कशासाठी की येणाऱ्या दिवसात हा प्लॉट जो बनणार आहे तर अगोदर कसा आहे ही जर दावाय नसेल आज लय भारी, तर मग आज आपण भारी तर चांगल्या कमळापाशीच उभा राहू. पण अगोदर कसा आहे ह्याची पूर्व परिस्थिती काढून ठेवली. मग आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना अशा एक मजबूत विश्वासाने वाचवायचंय की त्यांना वाटलं पाहिजे की आपल्यासाठी शेतीत कुणीतरी एक खरी दिशा देणार आहे. नाही तर दिशा आणि दशा दोनच शब्द आहेत. उलट आरती त्याची केली, दिशा नाही भेटली की दशा सुरूच आहे. आणि त्या दशा झाल्यानंतर तो निशाकडे वळतोय. कारण ती उचका पचका ह्याच्यात जे झालेला आहे तर तो मी त्या समोरच्याला काय काय म्हणून आणलेले तर ती आता मी काय म्हणून त्याला सांगू. आणि त्या ठिकाणी व्यसनाधीन आपला शेतकरी होतोय. आणि शेवटची परिस्थिती अशी जाती की त्याला जर कुठून दिशा नाही भेटली, कुठल्याच बाजूनी जर दिशा नाही भेटली, नातेवाईक मित्रमंडळी कुठूनच, तर ती शेवटचं काय करतोय आपण पेपरला वाचतो की अगदी गळफास लावून घेतोय. आणि त्यासाठी आपल्याला करायचं हे की आम्ही तुम्हाला आता एक निमित्त मानून अगदी तुम्हाला काय विचारतोय, आज आपल्या निमगावठीमध्ये अशा पद्धतीने आता हा थंडीचा वातावरण आहे, ह्या घडात फणीत वादीत किती अंतरी आहे. आणि एक नाही तर प्रत्येक घड आपला असा आहे, सेम आहे सगळं, आहे का नाही? टोटल भाग सगळे एकसारखे. वादीतलं अंतर, फण्यातलं अंतर, हा. तर लांबी. तुमचं आपल्या केळी क्षेत्रातले जे काही महाराष्ट्रातले तमाम शेतकरी हे व्हिडिओ आपला चॅनल आहे शेतकरी माझा वापरा बायो ऑर्गॅनिक म्हणून, तर त्यांना एक तुमचा एक संदेश काय असेल. तुम्ही प्लॉट मध्ये उभा आहेत आणि साक्षीदार सर आहेत. म्हणजे आपण असा विषय काहीच नाही की तुमच्या कानावर न घालता काय मी बोलतोय आणि तुम्ही ऐकत आहे.
तर तुमचे एक सल्ला संदेश मग काय असं ना प्लॉट कडे बघून. नाही, सध्याच्या ह्या धाकधुकीच्या ह्याच्यात हं. रासायनिक खताकडे वळण्यापेक्षा बायो कंपोस्ट जे आहे का म्हणजे product हे जे वापरा बायोऑर्गॅनिक. हा. ऑर्गॅनिकचा वापर जास्तीत जास्त होऊन हम्म. त्याचा वापर लोकांनी केला पाहिजे, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्याच्याकडे वळलं पाहिजे. रासायनिक खताचा वापर कमी करून भविष्यात ते म्हणजे भविष्य असं आहे, मी सांगतो की आज आपण बिस्लरीचं पाणी पितोय, भविष्यात आपल्याला जमिनीला बिस्लरीची पाणी द्यायची बारी आली ना, तर मग आपला शेतकरी म्हणून मी आता शेतीच नाही करायची मला. मग मला काय म्हणायचं, त्याच्या आधी जर आपण जागे झालो सगळे, आता ऑर्गॅनिक 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 मध्ये बी असा राडा होऊन बसलाय मार्केटमध्ये की ऑर्गॅनिक माझ्यासारखी बी भरपूर आहेत, भरपूर कंपनी बीत, पण पुरावा दावाय तयार नाही कोण. नाही मग पुरावा जर दावाय कोण नाही तर विश्वास कुणी कुणावर का ठेवायचा, भेसळयुक्त कुणी कुणावर का ठेवायचा, हा माझा प्रश्न आहे. ज्याच्याकडे धमक आहे त्याची चमक ही दिसली पाहिजे. जर नाही दिसली तर शेतकरी कष्ट करणारा चोर नाही, त्याला काय झाडाला पैसा हालून आणायचा नाही, रातचं जाऊन चोऱ्या करून त्या दुकानदाराचे असन माझ्यासारखे जे असन बिल भरायचे नाहीत. आपल्याला त्याला ह्या उद्देशातून बाहेर काढायचं की त्याला वाटलं पाहिजे की माझ्यासाठी कोणतरी हाय, आणि ते आज आपल्याला हिथं दिसतंय. सर नमस्कार, आपलं नाव आणि पत्ता सांगा. विपुल सुभेदार गाडगे, राहणार उपळवटे, तालुका माण, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. तर ही जी आपण प्लॉट पाहतोय, तुम्हाला प्लॉट पाहून कसं काय वाटतंय? साहेबांनी फक्त 4 महिन्यानंतर कंटिन्यू केलंय वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन. म्हणजे आजच्या परिस्थितीला आपण इतर बी केळी पाहतोच आहे, तुम्हाला कसं वाटतं? एकदम प्लॉट भारी आहे, व्यवस्थित आहे आणि केळाची लांबी, वादी वगैरे हे सगळं व्यवस्थित आहे. तसंच आज ह्या ठिकाणी जे काय आलेले आहेत त्यांचा आपण थोडासा परिचय देऊ. एकदम पुढे उभा राहिलेले आहेत ते बारामतीवरून आलेले आहेत ते आपले विश्वास कोकणे सर, करमाळ्यावरून आले ते गजानन साळुंके सर, अकोल्यावरून आलेत आपले रमेश जाधव सर, हा गणपती दाखवलं. तसंच कोर्टी करमाळ्यावरून आलेत रामेश्वर घोगरे सर, अकोल्यावरून आलेले चिमन मासुळे सर. आणि ह्या प्लॉटला टायमिंगला म्हणजे जसा फोन केला तसं 1-1.5-2 तासात पोहोचले ते आपले समाधान भगत सर, टेंभुर्णी तांबेचे. तर तुम्ही सगळ्यांनी अगदी वेळात वेळ काढून जी काय प्रत्येकाच्या भावना दिल्या, आपलं एक थोडंसं मनोगत आमच्या शेतकरी मित्रांना सांगितलं, त्याबद्दल तुमचं आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद.